नमस्कार मित्रांनो, सासवड या ठिकाणी उद्या ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होत आहे आणि त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जे टॉपचे नंदी ओपनमध्ये पळणार आहेत ते ओपनचे नंदी जे आहेत ते आपल्याला उद्या पळताना दिसतील आणि ते नक्की कोणता नंदी कोणत्या नंदीसोबत आपल्याला पळताना दिसेल. सुरुवात करतोय एक नंबरचा जो पैरा आहे तो MM नाना यांचा हिंद केसरी राजा पब्लिकचं भिताड. ज्या राजाने संबंध महाराष्ट्रानं बघितलं कशा पब्लिकनं पळून सेमी काढलेला होता वडूज मैदानामध्ये ओपनच्या, आणि तोच राजा आपल्याला विमान या नंदीसोबत आपल्याला पळताना दिसणार आहे सासवड या ठिकाणी. आता सगळे म्हणतील विमान का, कारण की या जोडीने एक नंबर नव्हता केला परंतु गुलाल हा मिळवला होता. गाडी पब्लिकनं लागलेली होती. तिरकवाडी या ठिकाणी जे मैदान झालं होतं त्याच बेसवरती मी हा पैरा घेतोय. बघूया उद्या काय कमाल करेल ही जोडी. पैरा उद्या काहीसुद्धा असू शकतो, एक मला अंदाज वाटला म्हणून मी सांगितलं. 2 नंबरचा एक मोठा पैरा आहे, घोटचा सर्जा आहे उद्या आणि तो आपल्याला पळताना दिसणार आहे 10 सरकार यांच्या सर्जासोबत. हा सुद्धा एक पैरा मोठाच आहे, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की सर्जा गॅपनंच पळतायत. जशी सचिन लक्ष्याची जोडी पळते ना तशीच ही जोडी सर्जाची पळते आणि काय वडूजच्या मैदानामध्ये काय कमाल केलेली होती जोडीने. सुट्टा फायनल एवढ्या गॅपनं आजपर्यंत मी काय बघितलेला नव्हता आणि त्या जोडीनं केलेलंच होता. बघूया उद्या 2 नंबरचा हा मला वाटतं पैरा घोटचा सर्जा आणि 10 सरकार यांचा सर्जा, जी ही दोघांची जोडी आहे उद्याच्या मैदानामध्ये मला असं वाटते पळताना दिसेल. तुम्हाला काय वाटते तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकता. उद्या 3 नंबरचा पैरा आहे कारोंडेकरांचा चिक्या, हिंद केसरी चिक्या. यासुद्धा नंदीचं रेकॉर्ड खूप सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय आहे. कोणताही नंदी असू द्या त्या नंदीला घेऊन तो फायनलला जातोच असा हा कारोंडेकरांचा चिक्या. हा चिक्या आपल्याला मला वाटते असं आगाशिवनगरकरांचा लक्ष्या, जो आदतमधला जो लक्ष्य आहे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतोय हा लक्ष्य आणि चिक्या ही जोडी मला वाटते पळेल. कारण की सचिन जो आहे तो 1 महिनाभर तरी आता रेस्टवरती आहे, तो थोडासा आजारी आहे. त्याच्यामुळे मी शाहिद भाईंशी बोललेलो आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की 1 महिना तरी तो आरामावरती असेल. त्याला निमोनिया झालेला आहे आणि तो आरामावरती आहे. खूप आरामात ज्यावेळेस उठेल आराम करून त्यावेळेस सचिन लक्ष्या जोडी बघायला मिळेल. 4 नंबरचा पैरा शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची जी बुलेट आहे ती माऊलीसोबत पळेल. ही जोडी एक नाही औंधच्या मैदानामध्ये पळाली होती आणि तिथं गुलाल मिळवलं होतं, 2 नंबर मिळवला होता. तीच जोडी त्याच मैदानामध्ये उद्याच्या सासवडच्या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला. 5 नंबरचा पैरा हरण्या 722, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे पब्लिकचं ओरिजिनल भिताड काय आहे, आणि बोहला वैभव कदम यांचा बोहला. या जोडीनं आता मी काय घेतली, कारण की ही जोडी पब्लिकनं पळाली आहे आणि ही जोडी नाही फोडायला पाहिजे. कारण की ही जर जोडी फोडली तर मग अवघड होऊन बसेल. कारण की कसं होतं ज्यावेळेस जोडी पळते तोपर्यंत पळवायचीच, ज्यावेळेस हार होईल त्यावेळेस मग पुढं बघू. परंतु मला असं वाटते की ही जोडी पळाली पाहिजे उद्या. महान भारत केसरी 722 हरण्या आणि वैभव कदम यांचा बोहला ही जोडी पळायला पाहिजे उद्या. 6 नंबरचा पैरा आपल्या जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर जो आहे तो सुंदर पुष्पासोबत दिसेल मला असं वाटते. पुष्पा सगळ्या महाराष्ट्रात माहीत, आता पुष्पा एक चांगला नंदी आहे, सध्या ओपनमधला चांगला नंदी पळतोय. पुष्पा आणि जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर ही जोडी मला उद्या वाटते पळेल. 7 नंबरचा पैरा 1 कोटीची मागणी आलेला असा हा जालनाकरांचा जो अर्जुन आहे तो अर्जुन आपल्याला शाकीर पठाण यांच्या सम्राटसोबत दिसेल. कारण की सम्राट माहीत आहे त्यांच्या दावणीचा आता एकमेव आता हुकमी एक्का म्हटलं तरी सम्राटच आहे. कारण की आता राजाचा जो फॉर्म आहे तो काय वापस येईना. खूप ट्राय केलं, आपण सुद्धा खूप चांगलं प्रयत्न करतो आहे की राजाचा फॉर्म वापस यावा, परंतु राजाचं काय होतं आहे, राजा तासात ओढतोय आणि राजाला काय झाले काय समजेना झाले. सम्राट आणि अर्जुन ही जोडी उद्या पळताना दिसेल आपल्याला. खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या ह्या जोडीला सुद्धा. टॉपची जोडी आहे ही. 8 नंबरची जोडी आहे पिस्टन 2211 उद्या आपल्याला मैदानामध्ये दिसेल आणि तो आपल्याला दिसेल बोहळा शंकरवर. आणि बोहळा शंकर पुणे म्हटलं की त्या भागामध्ये चांगलाच पळतो, त्याला माहीत आहे त्या भागातली मैदानं थोडीशी पळण्यासाठी पूरक आहे. ती घाटावरच्या मैदानामध्ये थोडंसं त्याला अडचण येते काय माहीत नाही, परंतु तिकडच्या पुणे भागामध्ये जे मैदान होत आहेत त्या ठिकाणी तो गुलालामध्ये राहतो आणि उद्या हीच जोडी पळेल असं वाटते मला. 9 नंबरचा पैरा सुंदर बॉस, आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये महान भारत केसरीचा किताब जो आहे तो पटकवला होता हरण्यासोबत. असा हा सुंदर सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर बॉस आपल्याला पवनसोबत दिसेल
आणि पवनसुद्धा एक चांगला नंदी आहे. सध्या तो गुलालाचा बेताज बादशाह आहे. खूप दिवस झालं तो सुद्धा मैदानामध्ये नाही दिसला. आता मला वाटते तो 100% सुंदरवर दिसेल आणि दिसावा सुद्धा असं बी वाटते मला. बघूया काय होते काय नाही. 10 नंबरचा पैरा रायफल 81-81 आपल्याला बाजीराव सोबत दिसू शकते. बाजीराव सुद्धा आता एक गुलालाचा बेताज बादशाह आहे आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो सुद्धा पब्लिकचं भिताड आहे. बाजीराव आणि रायफल 81-81 ही जोडी पळावी, कारण की रायफल 81-81 हे उजव्या खांदी पळतो आणि बाजीराव जो आहे तो एक दोन्ही खांदी पळतो, परंतु हे कॉम्बिनेशन जुळावं असं वाटते मला. तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. 11 नंबरचा पैरा अभिजित भैया पवार यांचा जो आहे वेगाचा शेवट सर्जा, आपल्या निंबाळकर सरांचा सर्जा, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आपल्याला पिस्तूलसोबत दिसेल, मुळशीच्या पिस्तूलसोबत, कारण की ही जोडी जिथं जिथं पळेल तिथं तिथं गुलालच मिळालं या जोडीनं. बघूया आता पिस्तूलसोबत दिसेल किंवा वाटेगाव अंबरनाथकरांचा जो बादल आहे किंवा त्याच्यासोबत दिसेल. बघूया आता उद्या सर्जा पळणारा एवढं मात्र नक्की आहे. पैरा तुम्हाला मी सांगितलं आहे, जरा मला असं वाटतं पिस्तूल आणि बादल या दोघांच्यामध्येच काहीतरी असेल. बघूया उद्याच्या मैदानामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा. हे होते माझे एक अंदाजित 11 पैरे. तुमचे बी अंदाजित पैरे मला कमेंट्समध्ये सांगू शकताय. उद्या 2 मैदान आहेत आणि दुसरं जे मैदान आहे ते मैदान सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी आहे. ते आदतचं मैदान आहे आणि विठ्ठलांचे सगळे नंदी त्या ठिकाणी पळताना दिसतील उद्याच्या मैदानामध्ये सिद्धेश्वर कुरोलीच्या. ते मैदानाचे पैरे जे आहेत ते आपल्या किरण शिरतोडे जो आपला चॅनल आहे नवीन, त्या चॅनलवरती आहेत, बघा जाऊन. धन्यवाद.